हॅलो मैत्रिणींनो, आज आपण मूग घालून मेथीचे लाडू बनवणार आहोत. तर मी 100 ग्रॅम मेथी घेतलेली आहे आणि दुधामध्ये भिजत ठेवलेली आहे. ती 2 ते 3 तास भिजत ठेवायची आहे मेथी. आता तोपर्यंत मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये अर्धा किलो मूग घेतलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. आणि ते छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. असे मस्त त्याचा रंग वगैरे बदलेपर्यंत छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत. आता ते थोडे थंड करायला ठेवूया. तोपर्यंत खारीक आणि खोबरे त्याची पेस्ट करून घेऊया. मी पेस्ट घरीच करते खारीक आणि खोबऱ्याची. मिक्सरमधून बारीक करून घेऊया. मी खारीक आणि खोबरं अर्धा किलो घेतलेलं आहे. खारकाच्या बिया काढून घेतल्या आणि मग त्याचे तुकडे केले आणि आता ही पेस्ट करून घेतलेली आहे. थोडी जाडसरच आहे, पाहू शकता तुम्ही. पूर्ण खारीक आणि खोबऱ्याची पेस्ट करून घेतलेली आहे. आता मूग थंड झालेले आहेत, तर आपण मूग पण एकदम पावडर करून घेऊया. मुगाचे म्हणजे पीठ करून घेऊया त्याचं. मिक्सरमधून थोडं चाळून घेऊया आणि जाड असेल तर ते काढून घेऊया बाजूला. ते काढून घेऊया बाजूला. तर एका कढईमध्ये 2 चमचे तूप घेऊया आणि थोडा डिंक टाकून आपण तळून घेऊया. मी डिंक 100 ग्रॅम घेतलेला आहे. हा पूर्ण डिंक मी 100 ग्रॅम तळून घेतला आहे. आता पुन्हा कढईमध्ये 2 चमचे तूप घेऊया आणि 1 वाटी बदाम घेतलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. आता हे थोडेसे परतवून घेऊया. त्यामध्येच आता 1 वाटी काजू घालूया. 100 ग्रॅम पिस्ता घालूया. 100 ग्रॅम मनुके घालूया आणि छान असं परतवून घेऊया तुपामधून. थोडासा रंग चेंज होईपर्यंतच आपण परतवूया. पन्नास ग्रॅम हलीम घेतलेला आहे. हलीम्स आता थंडीमध्ये चांगलं असतं. ते छान भाजून घेतलेलं. आता 10 ग्रॅम खसखस घेतलेली आहे. ती पण छान असं भाजून घेऊया, परतवून घेऊया. दोन वाटे मकाने घेतलेले आहेत. मकाने कुरकुरीत होईपर्यंत आपण परतवून घेऊया. आता खारीक आणि खोबऱ्याची जी पेस्ट केली होती आपण, त्याच्यामध्ये थोडं तूप घालून आता ते परतवून घेऊया, भाजून घेऊया. म्हणजे जसं लागेल तसं थोडं तूप घालायचं आहे आणि छान असं थोडासा रंग चेंज होईपर्यंत, थोडासाच रंग चेंज होईपर्यंत भाजून घेऊया आपण. आता हे घेतलेले मुगाचे पीठ घेतले, ते पण आपण तुपामध्ये भाजून घेऊया. तूप थोडं टाकून घेऊया त्याच्यामध्ये आणि छान असं भाजून घेऊया. जसं लागेल तसं तूप घालायचं आहे, जास्त तूप घालायचं नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. असं छान असं परतवून घ्यायचं आहे. आणि मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, हे ऑप्शनल आहे.
तुम्हाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता, नाही घेतलं तरी काहीच हरकत नाही. मुगाचे पण खूप छान होतात लाडू. पण मी थोडे घेतलं आहे 2 वाट्या गव्हाचं पीठ. ते पण छान असं तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे. तूप थोडं थोडंच घालायचं आहे. थोडं थोडं घालूनच परतवायचं आहे. आता ही भिजत घातलेली मेथी आहे ती आपण आता बारीक वाटून घेऊया, मिक्सरमधून काढून घेऊया. एक मोठा चमचा तूप घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आता ही वाटलेली मेथी घालूया आणि छान पूर्ण सुकेपर्यंत तिला परतवून घ्यायची आहे. कारण ती ओली आहे, दुधामध्ये भिजवलेली आहे. तिला पूर्ण सुक्क होईपर्यंत परतवायचं आहे. असं केल्यामुळे मेथीचे लाडू अजिबात कडू लागत नाहीत. छान असं परतवून घ्यायचे. गॅस मीडियम लोच ठेवायचा आहे, फास्ट गॅस करायचा नाही. छान असं परतवायचं आहे. अशा प्रकारचे लाडू नक्की करून पहा. आता हे भाजलेलं खारीक खोबरं आहे. हे भाजलेले मुगाचे पीठ आहे. हे भाजलेले गव्हाचे पीठ आहे. भाजलेली मेथीची पेस्ट आहे. हे तळलेले ड्रायफ्रूट आहेत. भाजलेले मखाणे आहेत. तळलेले डिंक आहेत. खसखस आणि हलीम आहे. आणि ऑर्गॅनिक गूळ आहे. हा मी 1.25 किलो गूळ घेतलेला आहे. त्यात ड्रायफ्रूट्स आपण बारीक करून घेऊया. छान असं बारीक करून घ्यायचं आहे ड्रायफ्रूट्स. हे बघा, ड्रायफ्रूट्स मी सगळे बारीक केलेले आहेत. आता डिंक तुम्ही हाताने बारीक करू शकता किंवा खलबत्त्याने थोडेसे बारीक करू शकता. असं करू शकता तुम्ही. आता ह्या सगळ्या जीन्स आहेत ते एकत्र मिक्स करून घेऊया. आता ही माझी परत छोटी होती आहे म्हणून मी एका पाटीमध्ये ओतून घेतलं आहे सगळं. मिक्स करून घेऊया सगळं. हे मिक्स केलेलं आहे ते. ह्यामध्ये मी आता हा किसलेला गूळ आहे. ह्याचा मी पाक वगैरे नाही केलेला आहे. मी असा कच्चाच गूळ घेतलेला आहे किसून आणि ह्या मिक्स केलेल्या ह्याच्यामध्ये टाकलेला आहे, पाहू शकता. आणि ते सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर ते मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. आपल्याला लाडू बांधायचे आहेत. गूळ एकसारखा सगळीकडे लागण्यासाठी आपण मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. ही माझ्या आत्याची रेसिपी आहे आणि आम्ही ही नेहमी अशा प्रकारचे लाडू करतो. खूप छान लागतात. तुम्ही ही नक्की करून पहा. तुम्हालाही आवडतील आणि आवडले की तुम्ही अशाच प्रकारचे लाडू कराल. नक्की करून पहा. तर हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे. म्हणजे गूळ एकसारखा सगळीकडे मिक्स होऊन जातो. गुळाला गरम करायची काहीच गरज नाही. पूर्ण असं वाटून घेतलेलं आहे बघा. ते पूर्ण बारीक करून घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत. ड्रायफ्रूट थोडे जाड झालेत पण तुम्ही थोडंसं बारीक करू शकता. जाड असल्यामुळे लाडू बांधायला थोडा त्रास होईल.
म्हणून थोडे बारीक करू शकता तुम्ही. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. छान असं एकसारखं सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आहे. लाडू खूप टेस्टी लागतात, नक्की करून पहा. एकसारखं मिक्स केल्यावर आता लाडू बांधायला घ्यायचे आहेत. छान होतात, एकदम इझी बांधले जातात. आणि जर नाही बांधता आले तर पुन्हा एकदा मिक्सरमधून काढून घ्यायचं, म्हणजे एकदम सहज होऊन जातात. पाहू शकता, खूप छान बांधले जातात. पण काहीच तुमचे नाही झाले तर काही घाबरायचं कारण नाही. तुम्ही पुन्हा मिक्सरमधून काढून घ्या आणि खूप छान प्रकारे होतात. मिक्सरमधून फिरवून घेतले की अजून छान होतात. बघा, मी खूप छान असे लाडू केलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. पूर्ण डब्बा भरून लाडू वळलेले आहेत मी. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही नक्की करून पहा. पाहू शकता तुम्ही किती छान झालेले आहेत लाडू. थँक यू.